पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। बाळापूर हदगाव मार्गावरील पांडव पुलावर पुराचं पाणी आलं, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मात्र तरीही या तरुणाने भलतं धाडस करत दुचाकी पुराच्या पाण्यात नेली। ग्रामस्थांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्याने ऐकलं नाही। अखेर काही अंतर गेल्यानंतर दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली। तरुण मात्र यातून थोडक्यात बचावला। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय। सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होते। संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झालेलं असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे। दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट या भागात अद्यापही पूर कायम आहे। सांगलीत आज लष्कराच्या 2 तुकड्या दाखल झालेल्या आहेत। लष्कराच्या तुकड्यांनी सकाळपासून बाळा कृष्णा पात्रात बोटीतून फेरफटका मारत पूरस्थितीचा अंदाज घेतला। याचबरोबर पाणी वाढण्यास कोणत्या भागातील लोकांना हलवायचं याबाबतचं नियोजन सुद्धा लष्कराच्या जवानांनी केलं आहे। महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने लष्कराचं सांगलीच्या पूरपरिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे। पुढील आदेश येईपर्यंत लष्कराचे जवान सांगलीत असणार आहेत। कोल्हापूरच्या जयंती नाला परिसरात महापुराचं पाणी शिरलं आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद झाला आणि या परिसरात सध्या पूर पाहायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे। जिल्ह्यातले अनेक मार्ग सध्या पुरामुळे बंद झालेले, तर शहराच्या सखल भागातही पाणी शिरलंय। कोल्हापूरच्या बालिंगा रस्त्यावरती जवळपास 7 ते 8 फूट पाणी आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना बोटीतून ये जा करण्याची वेळ आली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची ये जा करण्याची सोय करण्यात आली आहे। सकाळपासून मृतदेह गावाकडे घेऊन जाण्यास आणि रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करतं। कोल्हापुरात आंबेवाडी परिसराला महापुराच्या पाण्यानं विळखा दिलाय। इथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, मात्र तरीही बचाव कार्याची वेळ आल्यास एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। हजारो नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलंय। पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ देखील संत गतीने सुरू आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। परिस्थितीशी सामना करण्याकरता प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे चिंगी गावाचा संपर्क तुटलेला आहे। अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ उडाली आहे। तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा। खोबा ते चिंगी मार्गावरील पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मावळमधील बहुतांश धरणं 80% वर भरलेली आहेत। पिंपरी चिंचवडची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 82% पाणीसाठा जमा झालेला आहे, तर कासारसाई धरण ही पूर्ण क्षमतेनं भरलंय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। अतिवृष्टीमुळे पुण्यातील पर्यटन स्थळांवर बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। या बंदीचा फटका कासारसाई धरण परिसरातील पर्यटन स्थळांवर पाहायला मिळतोय। नेहमी गजबजलेले रस्ते ओस पडले, तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाचं व्यावसायिकांनी स्वागत केलं। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक धरणाला गळती लागली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस असाच सुरू राहिल्यास धरण फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली। त्यामुळे सिंचन विभागाने तात्काळ घटनेची दखल घेत धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। गेल्या 8 दिवसांपासून अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस होतोय आणि सततच्या पावसामुळे मेळघाटातील रस्ते जलमय झालेले आहेत। चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा गावच्या नदी पुलावरून पाणी वाहतंय आणि नागरिकांना या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं इंद्रायणी नदी आणि पवना नदी दुथडी भरून वाहते। त्यामुळे पर्यटकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 29 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मात्र बंदी असताना देखील पर्यटक सर्रासपणे पर्यटनस्थळी येताना दिसून येत आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटक सर्व आदेश झुगारून वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात येताना दिसतात। पंढरपुरातील वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने गणेश गावातील बंधाऱ्याचा भाव वाहून गेल्यानं गिरवी इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून तातडीने दुरुस्ती करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उबाटा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली।
आळंदीच्या चरुली गावातील इंद्रायणी नदीमध्ये असलेल्या बेटावरती पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 गायींना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं। 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या 3 गायींना सुरक्षितपणे या बेटावरून बाहेर काढण्यात आलं। गडचिरोलीच्या भामरागड अतिदुर्गम भागात जखमी वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची धडपड समोर आली। पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीने खाटेची कावड करून चिखलात तब्बल 18 किलोमीटरची पायपीट केली। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली आहे। 2 दिवसांपूर्वी वीर धरणातून 64,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्यानं चंद्रभागा नदी पात्रातील पाणी पातळी वाढली। चंद्रभागेच्या पात्रातील सर्व मंदिरं आणि संतांच्या समाधींना पाण्याचा विळखा पडला। नागपूरच्या अंबाझरी तलावातील पाणी ओव्हरफ्लो पातळीपर्यंत भरलाय। अंबाझरी तलावाची ओव्हरफ्लो पातळी 317 मीटर इतकी असून हा तलाव सध्या 316 मीटरपर्यंत भरलाय। पावसाचा जोर वाढल्यास हा तलाव कधीही ओव्हरफ्लो होऊ शकतो आणि त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आंबिलवड्यावर पूर पाहायला गेलेला 25 वर्षीय तरुण अक्षय साळुंखेचा मृतदेह अखेर सापडलाय। 45 तास उलटले तरी अक्षय सापडला नव्हता। आज सकाळी नदीपात्रात डेंगळे पुलाजवळ अक्षयचा मृतदेह सापडला। कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका दापोली तालुक्याला बसलेला आहे। दापोली तालुका 5 दिवस अंधारात असून वीज गायब असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये पुराचं पाणी ओसरलंय, मात्र सगळीकडे गाळ आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। पाणी ओसरल्यावर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। मालेगाव शहरात आजपासून 3 दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे। शहरातील धरणानं तळ गाठल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत अमरावती जिल्ह्यात 5,500 युवक आणि युवतींना 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। यासाठी नुकतीच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली होती आणि ती पार पडली। चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झपाट्याने झालाय, मात्र औद्योगिक महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला असून खड्ड्यामधून मार्ग काढत वाहतूक कोंडीतून प्रवासी, कामगार आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले। तर दुसरीकडे चाकण औद्योगिक नगरीतील वाहतूक कोंडीचा मार्ग कधी मोकळा होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो। सांगली जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला। या अळ्या पाने कुरतडून खात असल्यानं पानांना मोठमोठी छिद्र पडताना दिसत आहेत। त्यामुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। कापसाचे दर वाढतील या आशेनं तब्बल वर्षभरापासून घरात साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांनी विकण्यासाठी बाहेर काढला। राज्याच्या बजेटनंतर केंद्राच्या बजेटमध्ये तरी शेतकऱ्यांना काही मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। दरम्यान सरकारने कापसाच्या दराबाबत भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। चाकणमध्ये खड्ड्यात रिक्षा अडकल्यानं पलटी होऊन चालक गंभीर जखमी झालेला आहे। रिक्षा पलटी होतानाची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत आणि पुणे नाशिक महामार्गावरील या खड्ड्यांकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केलंय। महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी वाहन चालकांनी केली। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील चिंचोली गावाला स्मशानभूमीसाठी मुख्य रस्ता नसल्यानं चक्क नदीच्या पाण्यातून प्रवास करत अंत्यविधीसाठी जावं लागतंय। पावसाळ्यात शेतीतील चिखलातून नदीमधून प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे। मरणानंतरही यातना भोगाव्या लागत असल्याची स्थिती चिंचोली गावात पाहायला मिळते। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 6 दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाचं धरणे आंदोलन सुरू आहे। अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनस्थळी आज शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भेट देऊन शिक्षकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील असोला इथल्या गोळीबाराची घटना वैयक्तिक वादातून झालेली आहे, परंतु मराठा समाजातील काही स्वयंघोषित पुढारी याला जातीय रंग देऊन सामाजिक एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप मराठा बांधवांनी केला आहे। पोलीस अधीक्षकांना निवेदन देत स्वयंघोषित पुढाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बीडच्या वडवणी तालुक्यातील वंजारवाडी वस्ती शाळेला गेल्या 10 वर्षांपासून इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखाली धडे गिरवावे लागतात। ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून शाळेसाठी एक पत्र्याचं शेड तयार केलं, परंतु 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळात पत्र्याचं शेडही उडून गेल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घ्यावं लागतं।
धुळे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना कमालीच्या गैरसोयीचा सामना करावा लागतो। रुग्णालय प्रशासनानं तात्काळ परिसरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे। नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुन्हा एकदा ठप्प झाली। गेल्या 2 वर्षात जवळपास 10 ते 12 वेळा सिटी लिंक बसचे कर्मचारी संपावर गेले। या बस संपाचा सर्वांनाच फटका बसलेला असून पासधारक विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आतोनात हाल झाले। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विस्तारावरून वातावरण चांगलंच तापलंय। वाढवण बंदराच्या स्थानिक मच्छीमार संघटनांनी विरोध दर्शवत आंदोलन सुरू केलंय। मात्र यामुळे स्थानिकांसह 12.5 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्यामुळे याला विरोध करू नका असं आवाहन मंत्री संजय बनसोडे यांनी केलं। वर्ध्यामध्ये विद्यार्थ्यांची बस वेळेत सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। बस लवकर येत नसल्यानं विद्यार्थ्यांना ताटकळत राहावं लागतं, तसंच शाळेला उशीर होतो आणि त्यामुळे बस फेऱ्या वाढवाव्यात आणि वेळेत सोडाव्यात अशी मागणी जी आहेत ती करण्यात येते। जळगावमधील कानळदा गावात नागरिकांनी रांगोळी काढत आणि श्रीफळ वाढवून खड्ड्यांची आरती केली। खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून वारंवार सांगूनही खड्डे बुजवले न गेल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। बीडमध्ये अनुदानाचा टप्पा वाढीसाठी शिक्षक आक्रमक झालेले आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी भीक मागून आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जातात, परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही। त्यामुळे निवडणुकीपुरतं 1-2 हप्ते महिलांना दिले जातील आणि त्यानंतर दिला जाणार का असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला। सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता, तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही अशी चर्चा लोकांमध्ये असल्याचं ते म्हणाले। राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेला अर्थ विभागानं विरोध केल्याची माहिती समोर येत आहे आणि यावर बोलताना गिरीश महाजन यांनी अर्थ विभाग हा शासनाच्या सर्वच योजनांना विरोध करत असतो, ते त्यांचं काम आहे असं म्हणत या योजनेसाठी अजिबात पैसा कमी पडणार नाही, ही योजना कायम सुरू राहील अशी ग्वाही दिली। येत्या रक्षाबंधनाला लाडक्या बहीण योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे। महिलांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या या योजना आहेत असं कोणी बोलत असेल तर त्यांचे विचार नकारात्मक आहेत। कोणत्याही सरकारने महिलांचा प्राधान्याने विचार करायलाच हवा असं अदिती तटकरे म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेवर काही लोकांचा पोटशूळ आहे असं म्हणत संजय शिरसाटांनी विरोधकांवर निशाणा साधला। लाडकी बहीण योजना सर्वांना फायदा होईल अशीच आहे। अनेकांनी स्वतःसाठी कर्ज काढले, पण आम्ही जनतेकरता काम करतोय असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देणारे वैभववाडी शहरातील बॅनर नगरपंचायतीने हटवलेत। परवानगी न घेता हे बॅनर लावल्यानं ते काढण्यात आल्याचं नगरपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलं। या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेलेचापाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना ठाकरेंना संपवता येणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथे छत्रपती शिवाजी फॅन क्लब चालतो। औरंगजेब फॅन क्लब भाजपा गुजरातमध्ये आहे, कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला असं संजय राऊत म्हणाले। देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत। आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो, याला ते स्वतः जबाबदार आहेत असं संजय राऊत म्हणाले। भाजपच्या कपट नीतीने महाराष्ट्राचं नुकसान झालं, ते भरून येणं सोपं नाही असं राऊत म्हणाले। संजय राऊत पावसाळ्यातील गंबूट असून त्यांनी फडणवीसांवर बोलू नये असा पलटवार नितेश राणेंनी केला, तर भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्याची हिंमत कोणी करू नये। उद्धव ठाकरे म्हणजे राज्याला लागलेली पनौती असल्याचा टोला त्यांनी लगावला। राज ठाकरेंनी भाजपला लोकसभेत मोठी मदत केली। राज ठाकरे विधानसभा स्वतंत्र लढणार हे आधीच ठरलं होतं अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। संजय राऊतांवर बोलण्यास बावनकुळेंनी नकार दिला। अमित शहांवर टीका करणाऱ्या पवारांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला। शरद पवार वैफल्यातून टीका करतायत। पवारांनी स्वतः बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले होते, पण यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही असं विखे पाटील म्हणाले। नागरिकांच्या विविध अडचणी आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी अमरावती तहसील कार्यालयात शासन आपल्या दारी राजस्व अभियान राबवलं। यावेळी सरकारच्या 58 योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते। 26,000 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला। बार्शीमधील हॉटेल मॅनेजरला मारहाण प्रकरणातील आरोपींना चालत कोर्टात नेणं पोलिसांच्या अंगलट आलं। आरोपींना कोर्टात हजर करताना पोलिसांची
गाडी खराब झाल्याचं कारण देत त्यांनी भर रस्त्यातून त्यांना चालवत नेलं होतं. बार्शी पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पोलिसांना 7 दिवसात स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. कोकणामधील सोनुर्ली आणि रोणापाल या गावांच्या जंगलात तामिळनाडूतील एक महिला बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि या भागात केलेल्या शेतकऱ्यांना आणि गुराखांना कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आलाय. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणमध्ये भर रस्त्यात एका भरलेल्या सिलेंडरने पेट घेतला. आगीनंतर मोठा गोंधळ उडाला. आजूबाजूच्या नागरिक आणि रस्त्यावरील नागरिक जे ये जा करणारे वाहनचालक होते ते मदतीला धावले. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सिलेंडरला लागलेली आग विझवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. बदलापूर शहरातील मांजर्ली परिसरामध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना गॅस पाईपलाईनला पोकलेनचा फटका बसला आणि ती फुटल्याची माहिती मिळते. पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर निघत होता. मात्र गॅसचा आगीशी संपर्क न आल्यानं मोठी दुर्घटना टळली. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे पवनी इथे शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी नवेगाव बांध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे काही डबे रुळावरून खाली घसरलेत. मालगाडी स्लायडिंगला घेत असताना हे डबे जे आहेत ते रुळावरून खाली आल्याची माहिती समोर आली आहे. मालगाडीचा वेग कमी असल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मालगाडीचे डबे रुळावरून खाली घसरले असले तरी याचा कोणताही परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला नसून सध्या रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले. वर्ध्याच्या आर्वी इथे अप्रमाणित खताचा साठा जप्त करण्यात आला. 3 जुलै रोजी तपासणी केल्यानंतर स्टॉप सेलचे आदेश देत नमुने घेतले होते. 24 जुलै रोजी अमरावती इथल्या प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात खत अप्रमाणित असल्याचं पुढे आल्यानं अंदाजे 15 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दौंडमधील माजी नगरसेवकाच्या भावानं हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. शहरातील श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये घुसून दहशत माजवण्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. फोनवरून शिव्या दिल्याचा जाब विचारण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. उरणमध्ये यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यशस्वी गुरुवारपासून घरातून गायब होती. तिच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती आणि त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत होते. तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत उरणमधील कोट नाका परिसरात आढळल्यानं खळबळ उडाली. आरोपी फरार असून त्याचा शोध उरण पोलीस घेत आहेत. उल्हासनगरच्या नेताजी चौकात भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.